तर स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, आज तारीख आहे 14 जानेवारी 2026 आणि कालच्या तारखेला म्हणजे 13 तारखेला लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा 18व्या हप्त्याचं वाटप सुरू झालं होतं। सकाळी 10 वाजेपासून वाटप सुरू झालं आणि दिवसभर वाटप सुरूच होता। लाखो बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आले। आज तारीख आहे 14 जानेवारी, आजही वाटप सुरूच आहे आणि जवळपास 10 ते 11 वाजेपासून वाटप सुरू झालेलं आहे। दिवसभरामध्ये ज्या बहिणींच्या खात्यामध्ये काल पैसे आले नाही त्या बहिणींना आज पैसे मिळत आहे। पण कोणत्या बहिणींना पैसे येत आहे हे सर्वात आधी तुम्हाला क्लिअर करतो, कारण काल मी व्हिडिओ टाकला होता की 3000 रुपये आले आणि 1500 रुपये आले। त्याबद्दल सुद्धा भरपूर बहिणींना कन्फ्युज झालं होतं। कोणत्या बहिणींना पैसे मिळत आहे ते सर्वात आधी समजून घ्या। ज्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळाला आहे, ज्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळाला त्याच बहिणींना डिसेंबर महिन्याचे 1500 रुपये मिळत आहे। नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळाला असेल तरच डिसेंबर महिन्याचे हप्ते मिळत आहे। नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आला नाही तर डिसेंबर महिन्याचा हप्ता कोणत्याच बहिणीला आलेला नाही आणि येणार सुद्धा नाही। वाटप संपला तरी येणार नाही, कारण भरपूर बहिणींचे अर्ज EKYC मुळे एकतर रिजेक्ट झालेले आहे किंवा अर्ज पेंडिंग मध्ये ठेवलेले आहे। त्यानंतर मी 3000 रुपयाचा विषय सुद्धा तुम्हाला सांगितला होता की काही बहिणींना 3000 रुपये आलेले आहेत। तर बघा, आता 3000 रुपये कोणत्या बहिणींना आले हा सुद्धा पॉईंट महत्वाचा आहे। खूप काही बहिणींना म्हणजे खूप मोठ्या संख्येमध्ये बहिणींना 3000 रुपये आलेले नाही। फक्त ज्या बहिणींचा बँकेचा प्रॉब्लेम होता, मागच्या वाटपामध्ये बँकेचा प्रॉब्लेम होता, काही बहिणींचं DBT डिॲक्टिव्हेट झालं होतं तर काही बहिणींचं अकाउंट KYC मुळे बंद झालं होतं। यामध्ये पोस्ट बँक मध्ये अकाउंट असलेल्या लाडक्या बहिणींची संख्या जास्त आहे। कारण पोस्ट बँकेचं कसं आहे, पोस्ट बँकेमध्ये जर तुम्ही एका वर्षामध्ये KYC केली नाही, बँकेची KYC याबद्दल मी सांगत आहे, बँकेची KYC पोस्ट बँक मध्ये जर तुम्ही एका वर्षामध्ये KYC केली नाही तर तुमचं अकाउंट ऑटोमॅटिक क्लोज होते। ते अकाउंट क्लोज झाल्यामुळे त्या बहिणीचे पैसे जमा झाले नव्हते, मग लगेचच त्यांनी 10 दिवसात अकाउंट ऍक्टिव्हेट केलं, अकाउंट सुरू झालं। त्यामुळे मग एकत्र 3000 रुपये आले। मागच्या टप्प्यात सुद्धा तुम्ही पाहिलं असेल 2024-25 मध्ये ज्या बहिणीचं DBT डिॲक्टिव्हेट झालं होतं किंवा बँकेचा प्रॉब्लेम होता तर त्या बहिणींना सुद्धा मग त्यांचे एकत्र पैसे येत होते। या ठिकाणी सुद्धा ज्या बहिणींचा बँकेचा प्रॉब्लेम होता, डिसेंबरचा जो काही नोव्हेंबरचा वाटप होता, नोव्हेंबरच्या वाटपामध्ये बँकेचा प्रॉब्लेम झाल्यामुळे नोव्हेंबरचा हप्ता आला नाही, त्यामुळे त्या बहिणींनी बँक अकाउंट सुरू केलं, KYC केले, बँकेचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केल्यानंतर मग एका वेळेस त्यांचे 3000 रुपये नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे आलेले आहेत। सर्व बहिणींना आलेले नाही। मग यापैकी काही बहिणी अशा सुद्धा आहे की त्यांची EKYC रिजेक्ट झालेली आहे किंवा त्यांचे अर्ज पेंडिंग ठेवलेले आहे। ज्यांची EKYC रिजेक्ट झाली, ज्यांचे अर्ज पेंडिंग ठेवले त्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता आलेला नाही। हे तुम्हाला सर्वात आधी मी क्लिअर करतो। काल सुद्धा या टॉपिकवर मी व्हिडिओ टाकलेला होता आणि आज सुद्धा तुम्हाला ही महत्वाची माहिती देत आहे। आजही वितरण होणार आहे। 1500 रुपये जास्तीत जास्त बहिणींच्या खात्यामध्ये जमा होत आहे। पण 3000 रुपये जमा होणाऱ्या लाडक्या बहिणी खूप कमी असणार। फक्त बँकेचा प्रॉब्लेम झाल्यामुळे मागच्या महिन्यात पैसे आले नव्हते तर बँकेमधून प्रॉब्लेम क्लिअर झाला आणि मग एकत्र पैसे त्यांचे जमा झाले। यामध्ये संख्या खूप कमी आहे। बँकेचा प्रॉब्लेम झालेल्या बहिणींची संख्या खूप कमी आहे, 1% पेक्षा सुद्धा कमी असेल। कदाचित 5000, 10000, 20000 असू शकते, पण त्या बहिणींचे पैसे बँकेचा कोणत्याही बँकेमध्ये अकाउंट असेल, पोस्ट बँकच नाही तर स्टेट बँक किंवा बँक ऑफ इंडिया, इतर कोणत्याही बँक, DBT डिॲक्टिव्हेट झालं किंवा KYC मुळे अकाउंट क्लोज झालं तर तुमचे 3000 रुपये तुम्हाला एकत्र येऊ शकतात, 2 महिन्याचे किंवा 3 महिन्याचे। पण EKYC मुळे जर अर्ज रिजेक्ट झाला आणि अर्ज पेंडिंग जर झाला तर मग पैसे येण्यासाठी अडचण आहे। नोव्हेंबर महिन्याचा आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता तुम्हाला येणार नाही। तर बघा, क्लिअर झालं असेल कोणत्या बहिणींना पैसे येणार, कोणत्या बहिणींना येणार नाही। या व्हिडिओमध्ये क्लिअर झालेलं आहे। तुमचे खूप जास्त कालच्या व्हिडिओमध्ये प्रश्न येत होते की पैसे आले नाही, पैसे आले नाही, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आला नाही। तुम्हाला यासाठी बघा सर्वात आधी तुमची बँक चेक करा, तुमचं अकाउंट सुरू आहे का, तुमच्या अकाउंटची KYC झाली आहे का, किंवा पोस्ट बँकमध्ये अकाउंट असेल तरी पण तुम्हाला हे काम करून घ्यायचं आहे। ते जर सुरू असेल, DBT ऍक्टिव्हेट असेल, पोस्ट बँकेची KYC झालेली असेल किंवा सर्व कामे तुमचे बँकेचे ओके असेल तर तुम्हाला महिला व बाल विकास विभाग कार्यालय तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन तुमच्या अर्जाची चौकशी करून घ्या की तुमचा EKYC रिजेक्ट केला आहे का किंवा तुमचा अर्ज पेंडिंग मध्ये ठेवला आहे का। इथेच तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे। याच ठिकाणी तुम्हाला जाऊन चौकशी करून घ्यायची आहे। या व्यतिरिक्त आणखी काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा। चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।